देशासाठी नेहमीच होतात. आता आम्हाला तुझा अभिमान आहे, तू देशसेवा केलेली आहे आणि आमच्या बरोबर आहेत, त्याबद्दल आम्ही धन्यवाद. यानंतर सर्वांना आनंदाची गोष्ट आहे, जे आतापर्यंत वाढदिवस होता सोमनाथ गुटगे आणि त्यानं सर्वांसाठी एक सरप्राईज दिलेला आहे. त्यानं सर्वांसाठी हायटीची व्यवस्था केलेली आहे. त्याला धन्यवाद आणि त्यालाही पुन्हा पुष्प देऊया आपण. मी सन्मान्य गुजरात सर यांना मी विनंती करतो की पुष्प देऊन सोमनाथचा सत्कार करावा. सन्मान्य सोमनाथ गुदगे यांनी 7,000 रुपये खर्च करून आपल्याला आयटीची व्यवस्था केली. आता कळत आल्यानंतर काय आयटी घेतल्याशिवाय कळत नाही. यानंतर मी काय केला, त्याच्यानंतर मी माझगावला किती जॉबला आहे मुंबईत. माझगाव डॉकमध्ये पाणबुडी आणि शिप जे इंडियन नेव्हीसाठी असतात ते तिथे तयार होते. त्याच्यामध्ये मी फॅब्रिकेटर म्हणून काम करतो. गाव माझं म्हणजे सध्या मुंबईवर आहे, तमिळनाडू. नमस्कार, गौरी रमेश भगत. माझं तुम्ही आता सध्या तमिळनाडू सेलमध्ये सॉरी त्यामध्ये निश्चित मी पूर्वी राष्ट्रीय कार्यवाह शिकावं घेऊन मी आता सांगितलेला सहयोग त्या विषयात मी पाहिले, आपण डाऊन खूप पाहिलं, पण मी आवडून सांगू इच्छितो की जो माझा पाया होता त्यामुळे मी आज चांगल्या पद्धतीनं उभं राहू शकतो. मी श्रीराम फायनान्स नावाच्या कंपनीमध्ये जॉबला आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून आता सध्या काम करतो आणि वेस्टर्न महाराष्ट्र आपण सगळं मानतो. मी सोमनाथ मुरलीधर शिंदे. मी प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळा खानापूर येथे काम करतोय. मी गेली सुरुवातीला 12 वर्ष जिल्हा परिषद ठाणे या ठिकाणी काम केलं. त्याच्यानंतर 2017 पासून जिल्हा परिषद शाळा खानापूर या ठिकाणी मी काम करतो. नमस्कार, प्रथम सर्व गुरूंना वंदन करतो. मी सचिन भगवान जाधव. माझ्या गुरूंनी मला जी संस्काराची शिजोरी दिली ती माझ्या डोक्यावरती घेऊन मी पुढील पिढीला मार्गदर्शन करतोय. खरं तर फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये ही भाग्य येतं की आपण ज्या ठिकाणी अध्यापन केलं, अध्ययन केलं किंवा ज्या ठिकाणी आपण शिकलो त्या ठिकाणी आपल्याला सेवा करण्याची संधी मिळणं हे फार कमी लोकांच्या नशिबात येतं. मी भाग्यवान आहे सर की मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्यांनी मला संस्कार दिले, त्या संस्थेचे संस्कार माझ्यावरती आहेत. त्याच शाळेमध्ये आपण दिलेले संस्कार मी पुढच्या पिढीला देत चाललोय, याचा मला फार अभिमान आहे. मी 2007 पासून आपल्या संस्थेच्या उच्च माध्यमिक विभागाकडं अध्यापन करतोय. आज अखेर माझी सेवा सातत्यानं आहे. त्याचबरोबर माझी स्वतःची पृथ्वीराज डाळमिल आहे. एक जोडधंदा म्हणून माझा पोही व्यवसाय, माझे गोष्टी सांभाळण्याचं माझं आपल्या आशीर्वादाने माझा सर्व व्यवस्थित आहे. धन्यवाद. ही गोष्ट म्हणजे आई वडील, शाळा माता आणि गुरुजन त्यांना कधीही विसरू नका. दुसरी गोष्ट, जीवनात प्रत्येकाच्या चढ उतार असतात, कोणी त्यातून जीवनामध्ये पार होत असताना सुटत नाही. म्हणून कोणी अडचणी आल्या तर खचून जाऊ नका, नाराज होऊ नका. त्याला धीरानं तोंड द्या आणि आपापल्या क्षेत्रामध्ये असेच भरपूर भरभराट करत राहा. सुखाने आणि आनंदाने हसत राहा. ही शाळा मातेच्या वतीनं आणि आम्हाला सर्व शिक्षकांच्या वतीनं तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि पुढील भरभराटीच्या दृष्टीनं तुम्हाला शुभचिंतन करतो आणि माझे मी 2 शब्द थांबवतो. म्हणजे आता मी पर्यवेक्षिका पदावर काम करते, तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला आपल्या सर्वांचं मार्गदर्शन नक्कीच मिळालेलं आहे.
आणि मला असं वाटतं की म्हणजे आत्ता आम्ही आमची मुलं बघतो, माझ्या मुलाची आत्ता 10वी झाली, तर त्या मुलांना खूप सुविधा उपलब्ध आहेत, जेवढं म्हणजे आम्ही इथे शिकत असताना आम्हाला मिळालं नाही. तर मला असं वाटतं की आपल्या लायब्ररीसाठी आत्ता जे काही पुस्तकं गरजेची असतील तर ती मला सांगावी. मी 10 जण आहे त्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील मुलं बऱ्याचदा खूप मागं राहतात. म्हणजे पुणे शहरामध्ये आम्ही जे बघतो स्पर्धा परीक्षा असतील, JEE असेल, नीट असेल, म्हणजे IIT जाण्यासाठी, मेडिकलला जाण्यासाठी ज्या काही एक्झाम्स आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्या भागातली मुलं सुद्धा पुढे जावी असं मला खूप मनापासून वाटते. तर त्यासाठीची लायब्ररीमध्ये काही तुम्हाला जी योग्य वाटते ती पुस्तकं मला सुचवावी किंवा तुम्ही खरेदी केली तरी चालती. त्यासाठी 10,000 रुपयाची रक्कम मी देईन. विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि 98-99चे विद्यार्थी मित्र, तुम्ही आता आमचे विद्यार्थी राहिले मित्र आहात हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. कारण तुला म्हणणार सगळ्या तेव्हा बोलतील का ते किंवा मारते बिलतील असं वाटत तुम्हाला अशी शंका निर्माण होईल, म्हणून म्हणजे मित्र आहात, विद्यार्थी नाही. मित्रांनो, त्या काळात मी इथं 1987 ते 98 पर्यंत इथं मी गावामध्ये राहून सेवा केली गावाची. त्या गावातील पांढरीमध्ये या मुलांना ज्ञानदान करण्याचं कार्य या भागात केलं. तर त्या काळात शिक्षक असताना इंग्रजीचा काही विषय मला शिकवावा लागला होता, पण तुम्हाला शिकवण्याचे योग मला फारसा आलेला नाही. 10वी 9वीला त्यापूर्वी त्याच काळामध्ये मी संचालकांना शिकायला गेलो होतो आणि त्यावेळेस मला डिग्री शिकायला होते. पण त्याच्या अगोदर मला वाटतं तुम्हाला शिकवलं असावं. इंग्रजी ही फॉरेन लँग्वेज आहे आणि ती शिकत असताना येणाऱ्या अडचणी, तुम्हाला शिकवता येणाऱ्या अडचणी, त्या अडचणी समजून घेऊन तुम्हाला ज्ञानदान करण्याचं कार्य आम्ही करत होतो हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तुम्ही सर्वजण विद्यार्थी, जरी तुम्हाला आम्ही रागवलो मारलं तरी तुम्ही कधी तक्रार केली नाही. कारण तुमचा आमचा पक्का संपर्क होता. त्यामुळं तो काय त्या वेळेला दागापणा केला असतील म्हणून तुला सरांनी मारलं असं म्हणायला पालक होते. आज तशी परिस्थिती उरलेली नाही. आज जर मुलाला विद्यार्थ्याने शिक्षकाने मारलं तर पालक लगेच ओरडत होतो, माझ्या मुला मी का मारलं, त्याला नाही येऊ दे, नाही चालेल, पण त्याला हातावा नव्हतं असं म्हणलं जातं. परंतु इथं मात्र लेखामध्ये माझा का अनुभव आलेला नाही. कारण शिकवत असताना बऱ्याच वेळा मुलं असं मारलेलं आहे. आणि तशी तुम्ही सर्वजण आपल्या पायावर सुस्थितीत उभे आहात हे पाहून मनाला खूप खूप आनंद झाला. मागच्या वेळेस आम्ही 17-18 एप्रिल येऊन गेलो होतो. आम्हाला सर्व शिक्षकांना आनंद झाला आणि तुम्ही अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो. तुम्ही सर्वजण संपन्न आहात, तुमच्याकडे सर्व पैसा आहे, धन आहे. त्या 3 शब्दांचा उपयोग करता माहिती करण्यासाठी तुम्हाला पहिला जो आहे त्यातला एक आळस, अंधश्रद्धा आणि अज्ञान हे आपण बाजूला टाकायचं आहे. कारण मन हे सर्वात महत्त्वाचं ध्यानात ठेवा. मनात जे विचार येतील आपल्याला तेच कृती येत असतात. म्हणून असं म्हटलं जातं की मन चांगलं, विचार चांगले, कार्य चांगलं, त्याचं फळ चांगलं. म्हणून आपलं मन नेहमी शुद्ध, संपन्न, समृद्ध आणि चांगलं ठेवा. आणि शेवटचा द जो आहे हे सगळं केल्यानंतर आपल्याला संपत्ती येते, आपल्याला भरपूर पैसा येतो आणि मग मनुष्य त्या आलेल्या संपत्तीचा दुरुपयोग करण्यासाठी उपयोग करत असतो काही वेळेला. म्हणून त्यामध्ये 3 र आहेत, त्यामध्ये रम, रमा आणि रमी यापासून लांब राहा, दूर राहा. रम माहिती आहे तुम्हाला, दारू, रमा परस्त्री आणि रमी म्हणजे जुगार, यापासून दूर राहा आणि आपलं जीवन संपन्न करा आणि अमर व्हा. धन्यवाद. संपन्न होतं. या मेळाव्यासाठी व्यासपीठासाठी मोरे सर आणि सर्वच व्यासपीठावरील माझे सहकारी बंधू आणि आपण सर्व माझे विद्यार्थी, मी तुम्हाला एकच सांगतो. आता माने सर म्हणाले मी मागच्या शिक्षक होतो, पण त्यावर मला आठवलं छडी लागे छमछम विद्या येई घमघम. तुम्हाला भरपूर विद्या मिळालेली आहे, चांगली विद्या मिळालेली आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी फक्त विद्यार्थ्यांवर माया केलेली आहे. माझी 38 वर्ष सेवा झाली
पण 38 वर्षातले सगळे विद्यार्थी हे माझे लाडके विद्यार्थी आहेत। हे तुम्ही इथंच मगाशी कोणीतरी सांगितलं की आपल्या परीक्षा होती, पहिला नंबर, तसा पहिला नंबर असलेला हा माझ्या दृष्टीनं या शाळेतला लाडका। ही वादळी कारकीर्द झालेली आहे। मी कधी इथं नव्हतो हे मलाच माहीत नव्हतं, पण माझी कारकीर्द मात्र असा मेळावा संपन्न केला। चिखलगार सरांची माझी चर्चा व्हायची, काय चर्चा झाली तेवढं सांगतो, जास्त वेळ देत नाही। या संस्कारावरून यांनी हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा मेळावा तुम्ही अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी संपन्न केलेला आहे। थोडंसं मनोरंजक सांगायचं म्हटलं तर आणखी अर्धा मिनिट घेतो। फोटोही पाहिलेले आहेत, माझ्या मनात सुद्धा येऊन गेलं हे सगळे फोटो पाहून की आपल्या 6 विद्यापीठाचा एखादा असा मेळावा झाला पाहिजे। तुम्हाला एकच सांगतो की जे माझ्या मनात येतं ते साक्षात उतरतं, हा माझा अनुभव आहे। आणि आजचा हा जो मेळावा आहे, हा मेळावा विद्यार्थी मित्रांनी संपन्न केलेला मेळावा आणि शिक्षकांचा केलेला अटल हा एकमेव असा ऐतिहासिक मेळावा आहे असं मी मानतो। मेळावा असा झाला, मेळावा असा झाला, नाद खुळा बोलायची संधी दिली, आभार मानतो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपला सकाळपासूनचं जे सूत्रसंचालन आहे आणि फोटोग्राफी आपल्या संयोजकाच्या वतीनं मी प्रवीण आणि त्यांचे टीम या तिघांचेही आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन याबद्दल दोघांचेही शोभा आणि सचिव आणि बाळासाहेब आणि त्यांचे दोनचे रंजू आपल्या सर्वांचं मी आभार मानतो। उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपण आपल्या ग्रुपच्या वतीनं आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय यांच्या हस्ते त्यांना चहा आणि श्रीफळ देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय। चंद्रशेखर साहेब, असंच आपण ही शाळेचे माजी विद्यार्थी आहात, असाच तो आपला या शाळेवरती राहावा आणि आपलं सहकार्य आम्हाला तिथून पुढेही मिळावं असे मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। सन्माननीय चंद्रशेखर साहेब, आपला या ठिकाणी सन्मान होते। या शाळेचे माजी मुख्याध्यापक चिखलगार सर यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। आमचा लोक आपण आपल्या हस्ते करूया, सर्व वेळ झाले। धन्यवाद। तुमच्यामुळे दोघांच्यामुळे माझे सर्व जुने सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे तुमच्या या कार्यक्रमाच्या नियोजनाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। कारण आपण केलेले प्रत्येक नियोजन हे एवढं परिपूर्ण होतं की त्याच्यामध्ये आम्ही कुठं कमतरता दाखवू शकत नव्हतो। म्हणून मस्के सरांना मी मगाशी म्हटलं की यांच्यात जर चूक कुठं राहिली असेल तर ती आपली आहे। आपण त्यांना शिकवायला कमी पडलो म्हणून ती चूक राहिली।
मस्के सर म्हणजे चूकच नाही काय बरोबर. आणि हे सर्व गुण संपन्न असणं म्हणजे आमचं सर्व गुण संपन्न असणं. कारण आम्ही शिक्षकांनी या गावामध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय पाहिलं असेल तर सर्वांच्या प्रती असणारा या गावाचा आदर तो पाहिला. आणि आम्ही आयुष्यात शिकलो ते इथं पहिल्यांदा शिकलो ते एकमेकाचा आदर करायला. आणि तो आदर आमच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर हे सगळं नियोजन केलं आणि हे विद्यार्थी आमच्या घरापर्यंत आले. आम्हाला सगळ्यात मोठा आनंद हा आहे की 25 वर्षांनंतर तुम्ही आम्हाला ओळख दिली, आमच्या घरापर्यंत आला, आमचा चरण स्पर्श केला आणि तुम्ही आम्हाला येण्याचं निमंत्रण दिलं. याच्यापेक्षा मोठेपणा कुठला असू शकत नाही. आणि हे तुमचं आमच्या घरी येणं हे जेव्हा आमच्या मुलांनी आमच्या घरातल्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना आमचं मोठेपण त्यावेळेला कळलं. घरची मुलगी दाल बराबर म्हणतात ना, तशी अवस्था असते. पण आमचे विद्यार्थी आमच्या घरी येणार आहेत असं जेव्हा आमच्या घरातल्यांना समजलं तेव्हा ते म्हणाले, अरे हे तुमचे विद्यार्थी एवढे मोठे आहेत आणि तुमचे विद्यार्थी. म्हणजे 25 वर्षापूर्वी तुम्हाला जेव्हा आम्ही पाहिलं शाळेच्या युनिफॉर्ममध्ये, कदाचित त्यावेळेला शाळेचा युनिफॉर्म हाफ चड्डी, हाफ शर्ट आणि टोपी असाच असेल. आणि सांगली शिक्षण संस्थेच्या युनिफॉर्मच्या इतिहासात डोक्यावर टोपी बाळगणारा एकमेव युनिफॉर्म होता तो लेंगऱ्याचा. आमचे लेंगऱ्याचे विद्यार्थी खेळायला सांगली शिक्षण संस्थेत जेव्हा जायचे तेव्हा शाळेच्या युनिफॉर्म मध्ये जायचे आणि टोपीचा विद्यार्थी बघितला की ते ओळखायचे हा लेंगऱ्याचा विद्यार्थी. ही आमची ओळख होती, ही आमची संस्कृती होती. आणि या संस्कृतीनं सर्वात काय मोठं दिलं असेल तर या गावामध्ये एक आम्हाला पाहायला मिळालं की दातृत्व पाहायला मिळालं. किती दातृत्व असावं या गावचं. 25 वर्षापूर्वीची शाळा तुम्ही आठवा. 25 वर्षापूर्वी तुम्ही कदाचित विठ्ठल मंदिरातली शाळा तुमच्याकडे होती. हा, मग विठ्ठल मंदिरातली शाळा अर्धी आणि ही शाळा अर्धी. या शाळेला गिलावा नाही, पूर्ण शाळेची इमारत नाही, अशा स्थितीत फरशी आहे फरशी नाही अशा स्थितीत असलेली शाळा या गावच्या दातृत्वानं, संस्थेच्या कर्तृत्वानं नाही, ध्यानात ठेवा, या गावच्या दातृत्वानं ही इमारत उभी राहिली. इमारत उभी राहिली, 2 मजली झाली, किंबहुना एवढ्या सुंदर हॉलमध्ये येऊन आपण बसू शकलो 25 वर्षांनंतर. मानेसर मगाशी मानेसर का कोणतरी माझ्यासोबत बसले होते. मला म्हणले फॅन लावले ते मध्येच. गुजर सर म्हणले फॅन लावलेत मध्येच हवा येत नाही. गुजर सर म्हणलं 25 वर्षापूर्वी आपण शिकवत होतो त्यावेळेला ह्यातलं काहीच नव्हतं. 25 वर्षांनंतर आपण आलो ते हे आहे. कदाचित तुम्ही आम्ही जगलो वाचलो आणि पुन्हा या हॉलमध्ये आलो तर आपल्याला असं दिसेल की हे फॅन बंद आहेत आणि इथं एसी चालू झाली. काही सांगता येत नाही. हेही होऊ शकेल, हे होऊ शकेल. गेल्या पाठीमागच्या बॅचचं बहुतेक 17 तारखेला यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गेट टुगेदर ज्या बॅचचं होतं त्या बॅचनं हे फॅनच लावले दुसऱ्या दिवशी. या गावात दातृत्व, हे दातृत्व आम्ही पाहिलं. तुम्हाला सांगायचं म्हणजे आता काही गोष्टी आहेत त्या भूतकाळातल्या तुम्हाला सांगितल्या पाहिजे, आमच्या सहकार्यानं पण सांगितल्या पाहिजे. या गावात आम्ही मुख्याध्यापक 1994 मध्ये आलो. तोपर्यंत या शाळेची स्थापना होऊन सुद्धा कधीही सांगली शिक्षण संस्थेचे शारीरिक शिक्षणाचे जे सामने होत होते या गावात कधीही झाले नव्हते. कधीही झाले नव्हते. लेंगरं नको काय सोय आहे.
कशासाठी लेंगराला घ्यायचे, काय करणार आहेत? मी मुख्याध्यापक झाल्यानंतर मुख्याध्यापकांच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं की मी लेंगऱ्याला शारीरिक शिक्षणाचे सामने घेणार. अहो सर कसं शक्य आहे? तुम्ही काय करणार? मी सर्व काही करणार, तुम्हाला काय दिलं नको, फक्त तुम्ही सामने माझ्याकडे द्या. दिले. पण अध्यक्षांनी, संस्थेच्या अध्यक्षांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवून दिलं. सर तुम्ही घेतले आणि दिले, तुम्ही कसं करणार? सर त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला तुम्हीच यायचं आणि कसं झालंय नंतर मला सांगायचं. आता इथं आल्यानंतर आमचे सगळे शिक्षक सहकारी बरोबर होते. शिक्षक सहकार्यांना म्हणलं अवसर म्हणजे एवढं मोठं काम घेतलंय करायचं. मी त्यातले PEचे जे शिक्षक होते त्या सगळ्या शिक्षकांना बोलवलं. त्यांना म्हणलं आपण इथे घ्यायचं. ती शिक्षक म्हणले अहो फार सोपं काम आहे म्हणले. या सगळ्या ग्राउंडवर आम्ही सगळ्या ग्राउंडची आखणी केली आणि रनिंगला आम्ही बोबडेवाडीचा रस्ता धरला. बोबडेवाडीचा रस्ता धरला, सगळं नियोजन केलं. त्या शिक्षकांना आदल्या दिवशी बोलवलं. बरं आपल्याकडे काय मांसाहार वर्ज्य नाही आणि त्यांना बोलवलं, त्यांना इथं मुक्कामाला बोलवलं, संध्याकाळी जेवण केलं. रातोरात ग्राउंड आपण सगळे तयार झाले. प्रश्न राहिला होता की सांगली शिक्षण संस्थेचे सामने ज्या शाळेत होतात त्या शाळेत येणारे 12 शाळांचे येणारे विद्यार्थ्यांना डबे घेऊन यायला आणि शिक्षकांना फक्त जेवण करायचं. पण अध्यक्षांना आम्ही या गावाच्या जीवावर निरोप पाठवला की एकही विद्यार्थी आपले डबे घेऊन येणार नाही, एकही शिक्षक आपले डबे घेऊन येणार नाही. आम्ही काय केलं, सरळ ग्रामपंचायतीमध्ये गेलो. इथं आमची पण सवय होती. त्या ग्रामपंचायतीच्या चौकात पूर्वी पिंपळाचं झाड होतं ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर. त्या पिंपळाच्या झाडाखाली जातिंदर बापू, श्रीरंगसे, अशोक काका ही सारी मंडळी इथं बसलेली असायची. आमच्या जोडीला मोरे सर आणि शिंदे सर असायचे. आम्ही तिथे गेलो आणि फक्त मोरे सरांनी एवढं म्हणायचं शिकलगार सर आले काय म्हणतात बघा बापू. बापूंना जरा व्हिडिओ काढायची सवय होती. बापू आपलं ग्रामपंचायत काट्यावर व्हिडिओ काय सर काय काढले तुम्ही? अहो असे संस्थेचे सामने आणि ते इथे खायचे आहेत आपल्या गावात. बरं मग काय काय नाही, त्या मुलांनी जेवण आणि शिक्षकांनी जेवण द्यायला लागते. बापूंनी शेतकरी बघायचं. श्रीरंगाप्पा काय करूया, किती लोकांचं द्यायला लागते? अहो 200-250 लोक असतात. दिला म्हणले तुम्हाला जावा. हे दातृत्व आहे. तेवढ्या 250 लोकांची चहा नाश्ता जेवणाची सगळी व्यवस्था केली आणि जाताना संस्थेच्या अध्यक्षांनी समारोपाच्या भाषणात सांगितलं की दातृत्व पाहावं तर लेंगऱ्याचं हे सांगून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की तुमच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनात मी पाहिलं वर्गणीचा विषयच नव्हता, सगळं दातृत्वावर चाललेलं नियोजन चालू. मला मग तो प्रसंग आठवला, या लेंगऱ्याच्या दातृत्वाचा तो प्रसंग आहे. दुसरं आम्ही मुख्याध्यापक म्हणून इथं आल्यानंतर आमचे सर्व शिक्षक आमच्या बरोबर आहेत. आम्ही ठरवलं होतं की आमच्या मुख्याध्यापक पदाच्या कालावधीमध्ये आम्ही सर्व शिक्षकांना सांगितलं होतं आणि सगळे शिक्षक माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी असायचे. आपण काहीतरी वेगळं करायचं. आम्ही पहिल्या वर्षी आलो त्यावेळी आम्ही सिने सृष्टीतले गणपत पाटलांना आणलं होते. वेगळं काहीतरी करायचं, गणपत पाटलांना आणलं होतं. दुसऱ्या वर्षी आम्ही निळोफुल्यांना आणलं, हे सगळे आणले. पौर्णिमा पाटलांना आणलं, जगदीश ठेपूरकरांना आणलं. या सगळ्या जे आपल्याकडे होत नाही त्यांना इथं आणायचं, आपल्या शाळेत आणायचं असं ठरवलं. आणि त्याच्यामध्ये एक उद्देश होता की तुमचे जे आदर्श शिक्षक मोरे सर आहेत त्या मोरे सरांना अनेक बाहेरचे पुरस्कार मिळालेले होते, पण त्या मोरे सरांचा सत्कार आम्हाला गाववाल्यांच्या समोर त्यांच्या हस्ते घ्यायचा होता म्हणून आम्ही त्या आणि मुलांना सांगतो हे करत असताना मागची बातमी तुम्हाला सांगतो की हे सगळं करत असताना आम्ही निळोफुलेंना आणायचं निश्चित केलं. निळोफुलेंचा इथला तारीख निश्चित झाली. तारीख एवढ्यासाठी झाली की बुधगावला त्यांचं व्हिडिओ शूटिंग चालू होतं. त्या व्हिडिओ शूटिंगमधनं काढून आणायचं, आपला कार्यक्रम उरकायचा आणि बुधगावला त्यांना पोहोच करायचं. आमचं दुर्दैव असं की आमच्या कार्यक्रमापर्यंत त्यांचं व्हिडिओ शूटिंग संपलं आणि निळोफुले पुण्याला गेले. त्यांचा फोन आला की मी पुण्यात आहे, मला पुण्याला न्यायला गाडी पाठवून द्या. आता काय करायचं, मग गाडी लेंगऱ्याची ठरवली
आणि मस्के सरना सांगितलं, मस्के सर आमचा वाघ तो त्याला तसा मस्के सर नळूपुणेला गाडीत बसून पुणे मस्के सर इथनं निघाले, पुण्यापर्यंत पोहोचणार, तो नळूपुणे पुन्हा शूटिंगला बुधगावला. गाडी आमची पुण्यातच एवढ्या जोरात त्यांनी गाडी चालवली की कराडच्या पाठीमध्ये येऊन त्यांच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला आणि मस्के सर कृष्णा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. त्याच वेळेला आता पुन्हा पुढे आम्हाला तर निळूपुणेला आणायचंच होतं कोणत्याही परिस्थितीत. मग आमचा दादा मस्के सर कृष्णा हॉस्पिटलमध्ये आहे, निळूपुणे बुधगावात आले. काय करायचं, दादा म्हणजे मी इथनं जातो, दादाला इथनं पाठवलं. डिग्रजमधनं आमची काही मित्रमंडळी येणार होती, ते तिथं येऊन उभे केले. निळूपुणेला रागाच्या भरातच राग आलेला त्यांना गाडीतून पाठवून दिले. रागाच्या भरातच निळूपुणेला गाडीत बसवलं आणि इथं कार्यक्रम आणून बरोबर 3 वाजता निळूपुणेचा कार्यक्रम. तुमच्या एका शिक्षकाचा गाडीचा ऍक्सिडेंट झाला, शिक्षक दवाखान्यात आहे. निळूपुणेच्या बाबतीत असं घडले कधीच कळू दिलं नाही. आणि जेव्हा कार्यक्रम म्हणून सगळे आपापल्या घरी गेले त्यावेळेला आम्ही सगळे शिक्षक रात्री 11 वाजता कृष्णा हॉस्पिटलमध्ये नसतो. कुणाला काही नाही, ही बातमी आहे. पण आमची एकजूट एवढी होती की संस्था म्हणायची की आम्ही सिरियस आमची 2000 विद्यार्थ्यांची शाळा होती. त्याला आमची इथं 700 मुलांची शाळा होती. तिथं 100 रुपये गॅदरिंगची वर्गणी येत होती. तिथं आम्ही 30 रुपये गॅदरिंगची वर्गणी. ते म्हणून तुम्ही एवढं कसं मॅनेज करताय हो? निळूपुणे आणताय, गणपत पाटील आणताय, यांचा मानधन देताय, त्यांना गाड्या देताय, हे सगळं खर्च कसं करताय? त्या सगळ्या खर्चामागं होतं की लेकऱ्याचं दातृत्व होतं. आम्ही फक्त कार्यक्रमच करत होतो, बाकी सगळं जे जेवणाचं नियोजन आहे, बाकी सगळं नियोजन आहे ते लेकरेकर ग्रामस्थ करत. एक जण तुमच्या कार्यक्रमात जसा भाग घेतला तसाच भाग घेतला. आणि म्हणून आम्ही हे करू शकलो. विद्यार्थ्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची मुरमी आमच्या सर्व शिक्षकांच्या मध्ये होती आणि आम्ही ते केलं. तेव्हापासून आम्ही या शाळेमध्ये स्नेह संमेलनाची पद्धत अवलंब चालू केली. या अगोदर स्नेह संमेलन नव्हतं, पण तरी सुद्धा 1980 साली जेव्हा आलो, मोरेसर आमच्या बरोबर होते, सहकारी बाकी सगळे सहकारी होते. आम्ही त्यावेळेला सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम गावच्या मारुतीच्या चौकात जिथं आपण वाजत असतो तिथं आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. रात्री 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम हे सादर केलेले आहेत. ही लेंगऱ्याची एक परंपरा आहे. लेंगऱ्याला दातृत्वाची परंपरा आहे, लेंगऱ्याला आदर करण्याची परंपरा आहे. लेंगऱ्याची एक संस्कृती वेगळी आहे आणि या संस्कृतीमध्ये तुम्ही जे घडलाय त्याचं प्रतिबिंब आम्हाला आज पाहिलं. म्हणजे 25 वर्षापूर्वी आम्ही जे काही पेरलं असेल ते आज 25 वर्षांनंतर उगवलेलं पाहताना आम्हाला एवढा आनंद होतो की आम्ही जे पेरलं ते अतिशय योग्य होतं आणि योग्य पद्धतीनं ते उगवलेलं आहे, योग्य पद्धतीनं आमचे ते संस्कार झालेले आहे. हे आम्हाला तुमच्याकडे पाहिल्यानंतर आमच्याकडे आणि सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल तर तो या शाला मातेला सर्वात मोठा आनंद. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या शाला मातेच्या अंगा खांद्यावर खेळला, रुळला, रुसला, हसला, सगळे कार्यक्रम केले, शिकला, संस्कार घेतले, शिक्षकांचे आदर्श घेतले, हे सगळे या शाला मातेमध्ये घेतले. ही शाला माता म्हणजे फक्त एक दगडा विटानं बनवलेली 4 भिंतीची शाळा नाही, या शाळेनं तुम्हाला घडवलेला आहे. ही शाला माता आहे. ही शाला माता 25 वर्षापूर्वी तुम्ही या शाळेतून बाहेर पडत असताना तो दिवस आठवा की 10वीची परीक्षा द्यायला तुम्ही या शाळेतून बाहेर चालला. काय अवस्था आमची असेल. 6 वर्ष आम्ही या शाळेत 6 वर्ष आम्हाला या शिक्षकांनी शिकवलं, वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवलं, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी शिकवलं, त्यांच्या परीनं त्यांना शिकवलं. हे सगळं करत असताना सुद्धा आम्ही या शाळेत जे घडलो, ज्या शाला मातेमुळे घडलो, जेव्हा आम्ही अखेरचा निरोप घेतो
तेव्हा ती शाला माता मला निश्चितपणे म्हणत असे, पाखरा कधी येशील रे परत. शेवटचे शब्द शाळेचे असतील, पाखरा कधी येशील रे. जन्मभरीच्या दिल्या खुणातून एक तरी आठवून, पाखरा कधी येशील रे. थांब रूप तुझे पाहू दे, घेऊ दे मम हृदयी साठवून, पाखरा येशील रे कधी. विसर्मश परी अमर्याद जग, विसर्मश परी अमर्याद जग, राही नित्य जपून, पाखरा येशील कधी. आणि मग ती शाला माता शेवटच्या क्षणी म्हणत असेल, एक आता घे शेवटचे हे अश्रू दोन पिऊन, पाखरा येशील का करतो, पाखरा येशील. तीच शाला माता 25 वर्षापूर्वी जी तुम्हाला म्हणत होती, पाखरा येशील का परतून, त्या शाला मातेला 30 पाखरं तशीच आज एवढ्या उच्च पदावर, कुणी पोलीस झाले, कुणी कोणत्या अकॅडमीमध्ये आहे, कोणी मिलिटरीमध्ये आहे, कोण वेगवेगळ्या पदावर काम करत आहे, कोण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे, कोण शिक्षक आहे, कोण प्राध्यापक आहे. एवढी मोठी झालेली आपली सगळी ही चिमणी पाखरं ही एवढ्या मोठ्या पदावर जाऊन 25 वर्षानंतर आपल्या दर्शनाला आलेत म्हटल्यानंतर त्या शाला मातेला होणारा आनंद हा आपण वर्णन करू शकत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचा शाळा मातेला आनंद. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की या शाळा मातेप्रती आम्हाला काही द्यायचं आहे, काही करायचं आहे. भरपूर करा, भरपूर करा, कारण त्या शाळा मातेनं आम्हाला इथपर्यंत आणून पोहोचवलेलं आहे. त्याच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं तुम्ही करत राहा. आणि आजच्या या समारंभाच्या निमित्तानं तुम्ही आमचा जो सत्कार केलेला आहे, खरं म्हणजे तुम्ही आमचे आभार मानलेतच, आम्ही आभार मानायचे नाही, पण राहवत नाही. म्हणून सांगतो की हे तुम्ही जे केलं ते केवळ सर्व शिक्षकांना तुम्ही आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे. म्हणूनच हे मनपूर्वक तुम्ही सर्वांनी केलं. तुमचा उत्साह, तुमचं ते करणं, तुमचं ते भेटणं, तुमचं चरणस्पर्श करणं, ह्या सगळ्या गोष्टी हे शिक्षकांच्या प्रती तुम्ही दाखवलेला आदर जो आहे तो आदर दाखवून येतो. आणि मग आम्हाला वाटतं की खरोखरच आपण त्यावेळेला निश्चितपणे काहीतरी चांगलं पेरलेलं आहे, म्हणून हे चांगलं उगवलेलं आहे. आज आपण जर पाहिलं तर आज हे वातावरण आपल्या घरात सुद्धा, आपल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा, आपल्या मुलांच्या शाळांच्या बाबतीत सुद्धा हे कधीही आपणाला न पाहता मिळणारं कधीही हे पाहायला मिळत नाही. ते आज आपण पाहतोय. आपल्या घरात एखादी धनी व्यक्ती असली की ते सांगते, अरे आमच्या वेळेला वेगळंच होतं रे, असं काही नव्हतं. तसं तुम्ही जर सांगितलं आमच्या वेळेला वेगळंच होतं रे, आमचे शिक्षक आमच्या हृदयात आहेत, त्यावेळेला तुमचीच मुलं 8वी 9वी 10वी शिकणारी तुम्हाला सांगणार आहे, मम्मी तुझ्या वेळेचा काळ वेगळा होता. आमचं आता हृदयात वगैरे काही नाही. आमचे शिक्षक हे कोचिंग क्लासमध्ये आहेत, शाळेत नाही, कोचिंग क्लास. तो शाळेचा जिव्हाळा जो होता, शाळेतलं जे प्रेम होतं ते प्रेम इथं राहिलं नाही. आणि म्हणून त्या काळात सुद्धा आम्ही 11 ते 5 ड्युटी कधी केलीच नाही. 11 वाजले तरी आमची ड्युटी चालू असायची, सकाळी आमची ड्युटी चालूच असायची, रात्री आमची ड्युटी चालूच असायची. मुलांना ज्या ज्या वेळेला वाटायचं त्या त्या वेळेला मुलं आमच्या शिक्षकांच्या घरी यायची आणि घरी येऊन मार्गदर्शन करायची. तुम्हाला सांगतो, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता आपल्याकडे बंडू कदम म्हणून, विक्रम कदम म्हणून सिव्हिल सर्जन आहे, क्लास 1 ऑफिसर आहे. त्यांना भेटायला एक वेळा मी गेलो तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, एक क्लास 1 ऑफिसर एका शिक्षक आले म्हणून चिठ्ठी आज पाठवल्याबरोबर आपल्या समोरच्या सगळ्यांना उठवून घालवलं आणि आम्हाला आज घेऊन पहिल्यांदा खुर्चीवरून उठून पहिल्यांदा चरण स्पर्श.
याच्यापेक्षा शिक्षकांचा मोठेपणा आणि आमची संपत्ती असू काय शकते, आमची वेगळी संपत्ती असू शकत नाही. तुमच्याजवळ किती संपत्ती असेल, आमची ही जी संपत्ती आहे ही संपत्ती जगात कुणालाही प्राप्त होणार नाही. ती आम्हाला प्राप्त झाली आणि ती संपत्ती बघून आज आम्ही कृतकृत्य झालो. अशाच प्रकारचं प्रेम, अशाच प्रकारचा जिव्हाळा तुम्ही आपल्या सर्व शिक्षकांच्या प्रती बाळगावा आणि अशाच पद्धतीनं पुन्हा केव्हा शाळेत येण्याचा योग आला. कारण तुम्ही कदाचित एकमेकाला पुन्हा येऊन भेटू शकाल. आमचे हे परतीचे दिवस चालू आहे. कदाचित पुढच्या वेळेला या शिक्षकांच्या वेळी कोण असेल कोण नसेल, पण तुमचं प्रेम मात्र शिक्षकांच्या प्रती हे निश्चितपणे असायला हवं. या शाळा मातेच्या प्रती असायला हवं. आपण केलेलं नियोजन हे अत्यंत उत्कृष्ट झालेलं आहे. पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि शाळा मातेच्या वतीनं आणि आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं माझं मनोगत मी पूर्ण करतो. धन्यवाद शिकणार सर. तर ती जपून ठेवा. आमच्या 98-99 बॅचच्या वतीने मी सरांचे आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या एका फोनवरती सर्वांनी आमच्या शब्द टाकले टाकल्या लगेच त्यांनी वर्गणी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर. आपण बसून जागा आहे फोटो नाही, व्हिडिओ आहे, व्हिडिओ आहे. वाडा हा वाडा वाडा पट्टा पट्टा चारा ना चारा व्हिडिओ आहे, फोटो नाही, व्हिडिओ आहे. आवडलं तर बक्षीस करायचं. पुढचं स्थान घेऊन येत आहे आपल्या गावचे मास्टर माननीय आशिष कोले. 1 2 3 स्टार्ट. जब से तुम्हें देखा दिल को कहीं आराम नहीं, मेरे होठों पे एक तेरे सिवा कोई नाम नहीं. आजा आजा अब कैसा शर्माना, धीरे धीरे से दिल को चुराना, धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना. की रस्में ना कुछ तेरे
झूली ना कुछ मेरे बस में। दिल क्या करे जब किसी से किसी को प्यार हो जाए, जाने कहा कब किसी को किसी से प्यार हो जाए। मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बताऊं। मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बताऊं। तेरी जुल्फ़ फिर सवारूं, तेरी मान फिर सजाऊं। मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बताऊं। ओ मेरे दिल को बुरा कीजिए, लोगों को कहने दो, कहते ही रहने दो। सच झूठ हम क्यों सबको बताए, मैं भी हूँ मस्ती में तू है मस्ती में। इस खुशी में हम नाचे गाए, किसको पता क्या किसने किया। सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया, मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले लिया। लहू जिगर का दूंगा हंसी लगो के लाली को, ले लिया दिल है मेरा दिल, हाय दिल लेकर तुमको ना बहलाना। चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम। जिंदगी में कोई कभी आए न रखा, आए तो फिर कोई जाए न रखा। देने अगर तुम रात में आंसू, तो पहले कोई हंसाए न रखा। मुझसे जुड़ा हो कोणी चलतंय का कोणी चलत 1 2 3 ट्रायल तोपर्यंत असं फिरा असं पनिशमेंट करू काय तर सांगा तुम्ही लगेच वेळा लागेल निर्मलेकडे
अजून एक टीम आहे सावकार सरपंच खुर्ची गेली सरपंचाची